नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न। आज आपण तयार करतो आहोत शेवेची भाजी। याकरता ही आपली तयारी आहे। ही आहे लाल शेव, कांदा, मिरची, लसूण, आलं, हे आहे वाटण। मिरची, कोथिंबीर, पुदिना असं वाटण तयार करून ठेवलेलं होतं। कोथिंबीरीचे देठ आहेत त्यामध्ये। हे मिसळी करता खास लाल तिखट, मीठ, टोमॅटो, एव्हरेस्ट गरम मसाला तुमच्याकडे कोणताही असेल तो वापरला तरी चालेल, घरचा असेल तरी, कोथिंबीर, कांदा आणि लिंबू। आपण तर्री तयार करतो आहोत याची, त्यामुळे तेल घालून ठेवलेलं आहे। कुकर मध्ये आपण हे शिजवून घ्यायचं आहे। मिरची, लसूण, आल्याची आपण पेस्ट करून घेणार आहे। 2-3 मिरच्या घेतल्या आहेत कारण आपल्याला लाल तिखट वापरायचं आहे। याच्यामध्ये आपण आता मीठ घालणार आणि मिक्सर मधून काढणार आहे। तेल तापलेलं आहे। हळद, हे वाटण, त्याचबरोबर मिरची, लसूण, आलं हे परतून घ्यायचंय चांगलं। कांदा, टोमॅटो, छान परतल्यानंतर आपण याच्यामध्ये लाल तिखट आणि गरम मसाला घालणार आहोत। हे लाल तिखट आहे तो मालवणी मसाला आहे। वाटणामध्ये मीठ आहेच। हे पुदिना आणि कोथिंबीरीच्या काड्याचं जे वाटण आहे ते घालते। थोडीशी त्याच्यामध्ये लसूण आहे आणि थोडं मीठ आहे। छान परतवून घ्यायचंय। मीठ घालूया आपण यात। हा आपण मालवणी मसाला घालणार आहोत। रंग यावा आणि आपल्याला तिखट सोसेल याप्रमाणे आपण घालायचं आहे लाल तिखट। हे थोडं काश्मीरी तिखट मी घालते। सर्व परतून घ्यायचं आहे छान आणि कुकर मध्ये शिट्टी काढायची आहे। त्याच्याकरता आपण पाणी घालणार आहोत। आपल्याला जेवढी पातळ तर्री करायची असेल त्याप्रमाणे आपल्याला पाणी घालायचं आहे। रंग छान यायचा असेल तर पाणी गरम पाहिजे। आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पाणी जरा गरमच आहे। छान तवंग असं यायला हवा असेल तर एकच टीप लक्षात ठेवायची की गरम पाणी याच्यामध्ये घालायचं। उकळतं पाणी घातलं की छान तवंग येतो। मग त्याला तेल कमी झालं तरी सुद्धा चालतं, छान असं आकर्षक दिसतं, म्हणून आपण गरम पाणी यामध्ये वापरलेलं आहे। शिट्टी करण्याकरता झाकण लावून द्यायचं आहे। शिट्टी झालेली आहे, तर्री तयार आहे। ही आपली तयारी झालेली आहे। पाव आणलेला आहे, छानपैकी लाल शेव आपली तयार आहे। जेव्हा शेवेची भाजी करतो त्यावेळेला शेव आधी तर्रीमध्ये घालायची नाही। तर्री तयार झाल्यानंतर ती आधी बाउलमध्ये घ्यायची आणि मग शेव त्यामध्ये घालायची, म्हणजे सगळी भिजली जात नाही। हे एक लक्षात ठेवलं पाहिजे आपण। छान असा याला रंग आलेला आहे लाल असा। कोणी कोणी या गरम याच्यामध्ये शेव घालतात, तशी न करता आपण ताटलीमध्ये घातलेली आहे। हे करता करताच तोंडाला खूप पाणी सुटलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण आता शेव घालत आहोत। आपण पाहतोय की पटापट रस यामध्ये शोषला जातोय। कांदा घालूया आपण यात आणि कोथिंबीर। अशी मस्त कोणालाही सहज खावीशी वाटेल अशी शेवेची भाजी तयार आहे। अतिशय सोपा असलेला पदार्थ आहे, झटपट करता येण्यासारखा आहे आणि मिसळीला जसं कडधान्य वगैरे लागतं तर तशी काही तयारी ह्याला नाहीच आहे। त्यामुळे एकदम सोप्या रीतीने तयार केलेली शेवेची भाजी आपण तयार करून बघूया। चॅनेलला नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट सुद्धा टाका आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला आवडलं असेल तर तसा अभिप्राय द्यायला विसरू नका। जरूर आस्वाद घ्या याचा। धन्यवाद।